देव आहे आणि त्याला कोणी मारू शकत नाही. ऐका ना, मी जातो देवाला आणण्याकरता. एवढा सुंदर रथ सजवला महाराज कोण, अक्रूरानं. काय ते रथ सजवलेला आहे आणि सजवून रथ असणार गोकुळाला घेऊन निघाले. येता येता रथ वृंदावनात आला आणि वृंदावनामध्ये रथ आला रे आला. वृंदावनात रथ आला की भगवंत असणार अक्रूरजी रथातून खाली उतरले आणि त्या वृंदावनातल्या मातीला वंदन करू लागले. का? कारण या मातीमध्ये माझा श्रीकृष्ण नंग्या पायाने खेळला रे. म्हणून ती माती उचलायची, कपाळाला लावायची, त्या मातीचं वंदन करायला, दर्शन घ्यायला लागलेला आहे. पाया पडत 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 असणारा रथ गोकुळात आला आणि गोकुळात रथ आल्याच्या नंतर नंद बाबाच्या दारामध्ये रथ सोडण्यात आला. पाहुणचार झाला महाराज कोणाचा, अक्रूरजीचा. पाय धुवायला पाणी, कारण जुन्या काळामध्ये पाहुणे घरी आले ना, प्रथा होती महाराज. अगोदर पाय धुवायला पाणी देणं, नंतर पायाला पाणी देणं, नंतर असणार चहा पाणी होणं आणि चहा पाणी झाल्यावर मग पुन्हा भोजनाची गिजनाची व्यवस्था होणं आणि नंतर विचारित होते कोणीकडे आली म्हणून. कवा सगळं झाल्यावर आता दारातच काय काम आहे नाही का बोंबलत तशीच. ऐका, प्रथा होती पहिली. ऐका ना, काय सगळं आदरातिथ्य झालं, स्वयंपाक झाला, रात्रीचं भोजन झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर मुखशुद्धी करता जे काय असन ते दिलं महाराज. मुखशुद्धी झाली आणि मुखशुद्धी झाल्याच्या नंतर नंद बाबा आणि अक्रूरजी दोघ जण गप्पा करीत बसले होते. आई ऐका ना, दोघांच्या गप्पा येतात. यशोदेला कळलं होतं की अक्रूरजी कधी येत नाहीत, रथ सजून आणलाय, कशा करता आणलाय, मला थोडं वेगळं वाटतंय, काहीतरी चिन्ह वेगळं दिसायला लागलं. मग यशोदा आई साहेब त्या भिंतीला कान लावून ऐकत होत्या या दोघांची चर्चा नेमकी काय चाललेली आहे. ऐका ना, अक्रूरानं सांगितलं, नंद बाबा गोष्ट सांगण्याजोगी नाही, तुम्हाला पेलवण्याजोगी नाही, पण नाईलाज आहे माझा, सांगावं लागणार आहे. पण छातीवर दगड ठेवला. आई कोण? अक्रूरजीनं गोष्ट सांगितली. सांगितलं, नंद बाबा ऐका ना, गेल्या 11 वर्षापासून तुमच्याकडे जो तुमचा मुलगा म्हणून राहतोय ना बाबा, तो मुलगा तुमचा नाही, तो कोणाचा मुलगा आहे? वसुदेवाचा देवकीचा मुलगा आहे. असं म्हणल्याच्या नंतर नंद बाबाचं असणार अंतकरण काय म्हणलं असं, पण नंद बाबा सावरले. आई नंद बाबा जाग्यावर आले. पण असणार आमची यशोदा आई साहेब असणार त्या ठिकाणी काय करू लागलं, आतमधून ऐकू लागल्या. हे शब्द यशोदा आई साहेबांनी ज्या वेळेला ऐकले ना, कानावरती शब्द पडल्याच्या नंतर आईचं हृदय काय बोललं असेल. आई असणार त्या ठिकाणी खचून गेली, डोळ्यातून अश्रुधारा येतात. कान्हा तू माझा नाहीयेस, कृष्णा तू माझा नाहीयेस. नाही कान्हा तू माझा आहेस, तू माझ्या घरी वाढलास ना, मी तुझी आई आहे रे. आईचं प्रेम आहे, मी तुझी आई आहे कान्हा. यशोदा रडते. कृष्णाला कळालं होतं, घरी माझ्या आईला कळालंय, भगवंत खेळण्याकरता गेले होते. भगवंत आलेले आहेत. आईकडे बघितलं, आई रडते. शांत चित्त आहे भगवंताचं, एक शब्द बोलले नाही आईला. त्या दिवशी भगवंताला असणार जेवण केलं नाही. बळीराम दादा एका मांडीवरती झोपलेले आहेत, श्रीकृष्ण एका मांडीवरती झोपलेले आहेत आणि आई असणार भिंतीला टेकन देऊन रात्रभर जागी होती. आई ऐका ना, सारखी यशोदा रडते. भगवंतानं बालपणापासून केलेली एक एक खोडी तिला आठवते. कसं कृष्ण असणार लोणी चोरून खायचा, कसं मी त्याला छडीनं मारायचे, कसं त्याचा कान पिनगळायचा, कसं त्याला उखळाला बांधलं होतं. एक 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 चरित्र तिला सारखं आठवत होतं. डोळ्यातून घळघळा अश्रुधारा वाहत होत्या. बाबा ऐका ना, शेवटी डोळ्यातल्या अश्रुधारा श्रीकृष्णाच्या गालावरती ते थेंब पडत होते. भगवंतानं बघितलं, माझी आई रडते. देवाला कळत होतं माझी आई रडते, पण मी जर उठलो ना आता आणि तिला जर बोललो ना, ती आणखीन रडेल. म्हणून भगवंत असणार शांत झोपले होते. पाहत पाहत ती रात्र म्हणजे आमच्या यशोदेला वैऱ्याची रात्र गेलेली आहे. ऐका ना, रात्रभर यशोदा रडली. पहाट पहाट नेमका तिचा डोळा लागला आणि भगवंत 4 वाजता उठली. आई सकाळी 4 वाजता उठून भगवंत गाईच्या गोठ्यामध्ये गेलेले आहेत. प्रत्येक गाईच्या पाठीवरून भगवंत हात फिरू लागले.
पण त्या गाईला जो स्पर्श जाणवत होता कोणाचा कोणाचा देवाचा. कारण त्या गायी मुक्या जनावर होते बाबा, पण त्या गाईला कळत होतं रोज भगवंत आमच्या पाठीवरून हात फिरवतोय ना तो वेगळा आहे, पण आज असणार देव पाठीवरून हात फिरवतोय तो हात वेगळा आहे. गायी रडू लागल्या. तुम्ही मुक्या जनावराला प्रेम लावा, जीव लावा. आई ते जनावर सुद्धा तुमच्यावरच प्रेम करतात. झाडावर तुम्ही जीव लावा, झाड सुद्धा तुमच्यावरती प्रेम करतात. पाठीवरून हात फिरवला, सगळ्या गायी रडू लागल्या. देवानं जणू त्या गाईला सांगितलंय, गो मातेंनो ऐका ना, इथपर्यंत तुमची असणार सेवा घडणार होती, आता इथून पुढं मला जावं लागणार आहे. निरोप घेतला महाराज गाईचा. भगवंत निघाले. सर्व गोपाळांच्या घरी गेलेले. वेड्या वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या मधुमंगल ए बाहेर या रे. ऐका नाही, सगळ्या लेकरांना बोलवलं देवानं. आणि देवानं बोलवल्याच्या नंतर त्या लेकरांच्या समोर जगाचा बाप, तिचे छोटेले छोटेले लेकर होते ना दादा, त्या लेकराच्या समोर जगाच्या मालकानं दोन्ही हात जोडलेत आणि त्यांची विनंती करू लागले, पोरो हो ऐका ना रे, काय लहानपणापासून तुमच्या संगतीमध्ये राहिलो रे, तुमच्या सोबत खेळलो भागडलो, तुम्हाला कामं सांगितले असतील, तुम्हाला असणार फिरून बोललो असेल, तुमच्या संगतीत असणार राहिलो आजपर्यंत. जर माझं काही चुकलं असेल ना तर मला क्षमा करा. जगाचा बाप आहे त्या लेकराच्या समोर माफी मागतोय. डसडसा पोर रडू लागले. पोरं म्हणले, देवा काय बोलतोस रे तू, ऐक ना. अरे आमच्या बाप जन्मी आम्ही कधी पाहिलं नव्हतं रे, तुझ्या संगतीत आल्याच्या नंतर आम्हाला असणार सगळं मिळाले, कधी पाहिलं नव्हतं आम्ही. आम्हाला काय माहित होतं, फक्त ताकाशिवाय काही नव्हतं खाण्याकरता. ऐक ना, पण ज्या वेळेला तू आलास देवा आणि तुझ्या संगतीमध्ये आम्ही आलोत ना रे, त्यावेळेला आम्ही असणार नाही पाहिलेलं कधी ते खाण्याकरता मिळालं. तुझी संगती झाली आमुची निश्चिंत, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कधी नव्हतं पाहिलं रे बाबा, आणि ते असणार त्या ठिकाणी भोगण्याकरता मिळालं. ते गोपाळ रडायला लागलेले, त्या गवळणी रडायला लागलेल्या आहेत. त्या गवळणीला कळालं बाबा, पहाट पहाट नंद बाबाच्या दारामध्ये रथ दिसायला लागलेला. एक गवळणी आला लागली, बघितलं गरगर गरगर सगळ्या जणी जमा झाल्या आणि यशोदेकडे आल्या आई. आणि त्या गवळणी यशोदेला विचारू लागले, यशोदे. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा. सारथे सुंदरी यशोदेला विचारू लागले, यशोदे काय आज वेगळं वातावरण दिसायला लागलंय का? दारामध्ये रथ दिसायला लागलेला आहे. हा रथ असणार त्या ठिकाणी कोणाचा आहे सांग ना. विचारल्याच्या नंतर आमची माता बोलू लागली महाराज, त्या गवळणीला सांगू लागली, काय म्हणते, बोले
आज असणारा हा जो रथ आहे ना आपल्या कानाला नेण्याकरता आलेला आहे. गवळणीनं बघितलंय आम्ही जाऊ देणार नाहीत कानाला. ऐका ना त्या गवळणी अक्रूराकडे गेलेल्या आहेत. अरे अक्रूरा काय अक्रूरा रे चांदला तुझं बोले भाजी रे अक्रूरा रे चांदला तुझं बोले भारीले का भाता करुणाला येथीसी सकळा अक्रूरा तुझे ए अक्रूरा ऐक ना भगवान आमचा प्राण आहे रे. ऐक ना आमचा भगवान प्राण आहे अक्रूरा. अरे तुझं जसं नाव आहे ना तसं तू आहेस. आमची विनंती गवळणी एकत्रित आल्या बाबा. त्या गवळणी हात जोडू लागले अक्रूराला. अक्रूरा काय आमचा प्राण घेऊन जाऊ नको रे. भगवान नको रे भगवान अक्रूरा नको नको रे भगवान अक्रूरा गवळणी असणार सारख्या विवळू लागल्या रडू लागल्या. अक्रूरा भगवंताला नेऊ नको. पण भगवंताला बघितलं त्या गोपीचा शोक देवाला आवरण गेला महाराज. त्या शोकाकडे बघितल्याच्या नंतर देव म्हणतात अक्रूरा काय रथाला लवकर असणार त्या ठिकाणी पुढे घेऊन चला का. कारण देव बोले अक्रूरास वेगे हाके रथास या गोपीच्या शोकाशी न पाहावे मजसी का. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी नयनीच्या उदकाने भिजली धरली. सगळे रडायला लागले. हंबरडा फोडला. त्यावेळेला असणार स्वतः श्रीकृष्णाच्या आईनं हाक मारली यशोदेने कृष्णा. एक वेळेला बोले अक्रूरा से कृष्णा काय एक वेळेला खाली ये रे. ऐका ना इकडे ये. त्यावेळेला भगवान परमात्मा पुन्हा रथातून खाली उतरले. आईच्या जवळ आले आणि आईला असणार त्या ठिकाणी कडकडून मिठी मारली महाराज. कारण आईचं प्रेम आईचं वात्सल्य आहे. प्रेम कमी करावं लागत होतं म्हणून देवानं यशोदेच्या अंतकरणातलं आपलं जे प्रेम होतं ते प्रेम काढून घेतलं. आणि त्यावेळेला भगवंत रथात चढले महाराज. आणि लवकरात लवकर सांगितलं वेगे हाके रथास एका जनार्दनी रथ गेला निघून. ज्या वेळेला रथ दिसेना असा झाला सगळ्या गवळणी रडू लागल्या. देवानं आश्वासन दिलं होतं महाराज केस ओढू लागल्या. कुणी एकीची रडू लागल्या. महाराज तोंडात माती घालू लागल्या. कारण त्या गवळणीचं प्रेम आहे देवाविषयी. कारण देवाला काही लागत नाही महाराज. देवाला फक्त प्रेम लागत आहे. भाव का भूका हे भगवान
बस भाव ही कारण है. देव भाव बघतो महाराज, अंतरीची घेतो गोडी, आहे जोडी भावाची. देव असणार त्या ठिकाणी प्रेम बघतो तुमच्या आमच्या अंतकरणातलं भगवंताविषयी किती येते. देवानं ते प्रेम बघितलं त्या गवळणीचं आणि भगवान परमात्मा निघून गेले. इकडे असणारं कंसानं प्रयोजन केलं होतं. हत्तीला मदिरा पाजली होती बाबा.